आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपट आणि प्रादेशिक ओळख या विषयावर. चित्रपटाची सुरुवात होते लेखनाने आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आज आपले सगळे तिन्ही मान्यवर गेस्ट जे आहे ते तिघही लेखक आहे. ते तिघांनीही वेगवेगळ्या विषयांवर अनेक पुस्तकं लिहिलेली आहे. मग चित्रपट लिहिला जातो आणि वेळ येते अभिनयाची. तर आज आपल्यासोबत स्मिता मॅडम आहे, ज्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांनी अनेक वर्षापासून सिनेमासृष्टीमध्ये काम केलेले आहे. मग सिनेमाचे जे चित्र तयार होतात आणि जो अभिनय होतो त्याला सपोर्ट देण्यासाठी लागते गरज ती संगीताची. आणि आज आपल्यासोबत आशुतोष जावडेकर आहेत की ज्यांनी एक उत्तम संगीतकार आहे. त्यांचे आत्ताच नवीन 2 अल्बम्स झी स्टुडिओजने प्रसिद्ध केलेले आहेत. आणि मग सिनेमा प्रसिद्ध होतो, सिनेमा पाहिला जातो आणि मग वेळ येते सिनेमा समीक्षकाची. तर आज आपल्यासोबत रत्नाकर मतकरी यांचे सुपुत्र गणेश मतकरी पण उपस्थित आहे की ज्यांनी सिनेमा समीक्षकावर पण पुष्कळ कार्य केलेलं आहे. तर असे हे पॅनल आहे. मला असं वाटतं की चित्रपटसृष्टी आणि सिनेमा याचे चारही अंग आज आपल्या स्टेजवर उपस्थित आहे. तर या विषयावर बोलण्यासाठी याच्याहून चांगलं पॅनल कोणतं असणार. तर आपण सुरुवात करूया. मला सर्वप्रथम स्मिता मॅडमना प्रश्न विचारायचा आहे की प्रादेशिक ओळख जी एखादा डायरेक्टर किंवा एखादा क्रिएटर सिनेमाच्या थ्रू क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते खूप अवघड असतं, कारण आपला देश खूप विभिन्न आहे. इथे प्रदेश बदलला की कपडे घालण्याची ढंग बदलतो. इवन महाराष्ट्रामध्ये आपण प्रदेश बदलला तर भाषा आपण ज्या पद्धतीने बोलतो ती ॲक्सेंट चेंज होते. तर चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा प्रादेशिक ओळख आपल्याला सादर करायची आहे तेव्हा ॲज अ अभिनेत्री, ॲज अ ॲक्टर तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागते आणि काय काय करावं लागतं याच्याबद्दल. प्रादेशिक ओळख म्हणजे काय म्हणायचं? प्रादेशिक ओळख म्हणजे जसं आपण एखाद्या रिजनमध्ये सिनेमा शूट करतो तर त्या प्रदेशाबद्दल तिथे जेव्हा बॅकग्राऊंड दाखवला जातो तेव्हा तिथले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांनी कसे कपडे घातले आहे, तिथे बॅकड्रॉप कसा आहे, ते कशा ॲक्सेंटमध्ये बोलत आहे, हे एक आपल्याला क्रिएट करण्यासाठी काय स्पेशल अभिनेत्री म्हणून घ्यावा लागतो प्रयत्न. थोडासा अभ्यास त्या प्रदेशाचा करावा लागतोच. काही सिनेमा किंवा वाचन किंवा कुणी तिथला माणूस असेल तर त्याच्याशी बोलणं, म्हणजे ते कसे ती लोकं राहतात किंवा राहणी कशी, त्यांची वेशभूषा कशी, त्यांचं बोलण्याची पद्धत काय, त्यांच्या खाण्याची पद्धत काय, थोडासा अभ्यास करायला लागतो. त्याच्यानंतर ऑफकोर्स डिरेक्टर आहेच आणि तिकडे ऑलवेज एक सेटवर लँग्वेज करेक्टर हा असतो बरेच वेळा आणि असावाच. कारण काही काही गोष्टींची कधी ॲक्सेंट जसं तुम्ही म्हटलं तशी जर ती करेक्ट ॲक्सेंट आली नाही तर मग ते कानाला खटकतं कुठेतरी, मग बरोबर नाही वाटत बोललेलं. तसं तुमचं लुक पण तसंच व्हायला हवं. अर्थात ते मेकअपचा भाग आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ह्यात थोडासा तरी अभ्यास प्रत्येकाला ह्या गोष्टीला करायला हवा. आत्तापर्यंत मी तसा टिपिकल रोल कुठचाच केलेला नाही आहे, तेव्हा त्याप्रमाणे कसा इनपुट द्यायचा हा मला स्वतःला माहिती नाही. वेगळे वेगळे रोल्स केलेत, पण जसं तुम्ही सांगता प्रत्येक इथला किंवा पिरियड कॉस्ट्यूम, पिरियड ड्रामा मी केला आहे. एकदा जोधाबाईचा, आय वॉज प्लेइंग जोधाबाई इन वन सिरियल, किंवा असे पिरियड ड्रामा मी केलं आहे बरेच वर्षांचा. जिजाबाई केली आहे बरेच अनेक वर्षापूर्वी. तर ते कसे रोल्स आपल्याला रेफरन्सेस आहेत, जोधाबाई केलेल्याचे रेफरन्सेस आहेत, जिजाऊ केलेल्याचे रेफरन्सेस आहेत, तर ते पाहून लक्षात येतं साधारण काय आहे ते. पण जसं तुम्ही ॲक्च्युली म्हणता, तर सपोज मला ह्या चंदातींसारखं भारूड वगैरे करायला लागलं तर मला त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यायला लागेल, तर त्यांच्याकडे ट्रेनिंग घ्यायला लागेल कसं केलं किंवा काय करायचं ते. तर तेवढं प्रत्येक इनपुट हा प्रत्येक ॲक्टर तेवढं देतोच. दॅट्स कॉल्ड अन आर्टिस्ट कॉन्ट्रीब्युशन, सो दॅट हॅज टू बी डन अ लिटल बिट. या माझा पुढचा प्रश्न गणेश मतकरी यांना उद्देशून आहे की गणेश मतकरी हे रत्नाकर मतकरी यांचे सुपुत्र आहे आणि रत्नाकर मतकरींनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचाच वारसा आज गणेशजी पुढे चालवत आहात. पण मला एक त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की जुन्या काळी काय व्हायचं की जे लेखक होते ते मातीतून, म्हणजे त्या देशाच्या मातीतून वर आलेले असायचे. त्यांना त्या प्रादेशिक जे काही कस्टम्स आहे, प्रादेशिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती असायची. पण आज आपण जसं मॉडर्न डेमध्ये जातो तसं ॲज अ यंग रायटर आपण शहरांमध्ये राहतो, आपण थोडंसं आपल्या प्रदेशापासून दूर राहतो. पण तरी पण जेव्हा आपण निर्मिती करतो तेव्हा ती प्रादेशिक ओळख बरोबर प्रमाणे झळकावी, याच्यासाठी आपण काय प्रयत्न करताय ॲज अ रायटर? याच्यामध्ये फिल्म्सच्या बाबतीत आपण काही फिल्म्सची अशी उदाहरणं आहेत अलीकडे झालेली की ज्या पर्टिक्युलर रिजनमध्ये सेट होत्या, मला वाटतं नाळ होती तशी किंवा आणखीन काही, तर त्याच्यामध्ये असं काही लोकांचं म्हणणं होतं प्रेक्षकांना, म्हणजे मी आता शहरात
राहून शहरी प्रेक्षक म्हणून किंवा समीक्षक म्हणून सिनेमा पाहतो. त्यामुळे मला त्याच्यामधले फायनर डिटेल्स भाषेचे वगैरे कळणार नाहीत किंवा डायलेक्टचे काय आहेत ते कळणार नाहीत. पण त्या भागामध्ये जे राहणारे लोक असतात त्यांना ते कळतात. आणि सिनेमा जेव्हा बनतो तेव्हा तो असा काही फक्त शहरासाठी बनत नाही, तो सगळीकडचे लोक बघतात. त्यामुळे त्याला तिथे जे राहणारे आहेत ते पण तो पाहणार आणि त्यांना त्याचं आयडेंटिफिकेशन तयार होणं या दृष्टीने ती पूर्ण परफेक्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी मला वाटतं मुळात संवाद लेखन आणि ह्याच्यापासून सुरुवात त्याची होती, संवाद लेखन किंवा तिकडचा जो तपशील आहे त्या भागाचा. त्यामुळे जसं स्मिताताई म्हणाल्या तसं त्यातला रिसर्चला पर्याय नाही, पण फक्त रिसर्चचाही भाग नाही. मग त्याच्यामध्ये तुमची गोष्ट आहे ती त्या भागामध्ये कशी रूट कशी होऊ शकते इथपासून त्याच्यामध्ये अनेक ॲस्पेक्ट्स आहेत. आणि मग पुढचा भाग डिरेक्टरचे काय पर्स्पेक्टिव्ज आहेत तिथपासून मग ॲक्टर्सनी इंडिव्हिज्युअली त्यांचं कसं करायचं. किंवा आता मध्ये अधांतर नाटक जे प्रसिद्ध होतं जयंत पवारचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी तिथली पात्र कोकणातून इकडे आलेले अशा पद्धतीची कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये होती. तर त्यांनी मग त्यातल्या आईची भूमिका करणाऱ्यांनी ते कसे ज्योती सुभाष यांनी करायचे ते रोल. त्यामुळे त्यांनी मग कशा त्या कोणाला भेटल्या आणि कशा पद्धतीनं ते त्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती आत्ता रिसेंटली आल्या त्याच्यात आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या समोर जर रोल मॉडेल जसं असेल की त्या गावामधलं कोणी असेल किंवा त्या प्रकारच्या कॉस्ट्युम डिझाईनपासून अनेक गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असतात, तर त्या सगळ्याचा इंडिव्हिज्युअली जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यामधूनच तुमचा हा एक पूर्ण पिक्चर हळूहळू तयार होऊ शकतो. पण त्यामुळे असं एक सिंगल आउट तुला नाही करता येणार. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे त्याचा कल्पना डोक्यात येते लेखकाच्या किंवा दिग्दर्शकाच्या, तिथपासून त्याच्या शेवटपर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. आणि सिनेमा तुला माहीतच आहे की सिनेमा म्हणजे असं काय साहित्यासारखं नाही की एक लेखक बसला आणि त्याने अभ्यास केला आणि लिहून काढलं. याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस असतात. म्हणजे तुझं प्रत्येक स्टेजला तो अभ्यास व्हायला लागतो. म्हणजे त्याचं नेपथ्य असेल, सेट्स जे तुम्ही लावता ते असतील, कॉस्ट्युम डिझाईन त्याचं असेल, ॲक्टर्स असतील, डायलेक्ट्स असतील, सगळ्याच स्टेजेसना हा अभ्यास करावा लागतो. थँक्यू. तर माझा पुढचा प्रश्न आशुतोषजींना आहे की आज जसं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लोकसंगीत ऐकले, आपण भारूड ऐकलं, आपण सकाळी लावणी डान्स पाहिला, तर आजकालच्या मराठी चित्रपटांमध्ये हे जे सर्व लोकसंगीत आहे याला इनफ इम्पॉर्टन्स दिला गेला असं तुम्हाला वाटतं का? सगळ्यात पहिल्यांदा आधी मला तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा सांगू दे की माझा सिनेमा या विषयाचा काहीही अभ्यास नाही आहे. आणि आज इथे स्मिताजी ज्या इतक्या मोठ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री माझ्या शेजारी आहेत, आणि गणेश म्हणजे जो नाही सगळ्यांना माहिती आहे की मी कुठल्या याने मोठ्या म्हणालो. तुम्ही आता साधं प्रादेशिकता तू म्हणालास, आत्ता स्मिताताईंचं जे तो किरण खेर आणि स्मिताताई अशा उभ्या असतात देवदासमध्ये, तो अख्खा बंगाली एथोसचा सीन आहे. सो म्हणजे त्या याच्यात या वाटतात तुला जयकर मुंबईच्या मराठी सॉलिसिटरांच्या घरातल्या नाही वाटत. तो अख्खा शी इज लाईक वो ठकुरन है बंगाल की. ही रिजनल फ्लेवर असते, ताकद असते. त्यामुळे मी सांगत असं होतो की गणेश इतका चांगला क्रिटिक आहे, या अभिनेत्री आहेत. मी चित्रपटसृष्टीशी या अर्थाने निगडीत नाही, पण लेखक म्हणून गायक म्हणून मला इम्प्रेशन्स आहेत ते सांगतो. तुझ्या या प्रश्नाकडे आपण सेकंड टर्नकडे येऊया. मला पहिला हा मुद्दा मांडायला आवडेल की चित्रपटाची प्रादेशिकता म्हणजे काय आणि का लागते ती. लेट्स गो टू द रूट बेसिक्स ऑफ इट. माझ्या लयपश्चिमा या पुस्तकात जे पाश्चात्य संगीताविषयक आहे त्यात मी लिहित होतो, तर मी सगळं वेगवेगळं लिहिलं की जॅझ, रॉक, पॉप हे ते. आणि मग एक दिवस असं मला वाटलं की अरे पण आपण खूप वेळ परदेश प्रवास करून आलो ना की आपल्याला घरी जाऊन खिचडी कढी किंवा वरणभातच खावासा वाटतो. ही असते प्रादेशिकता की तुम्ही खूप जॅझ पॉप सगळं ऐकलं ना की तुम्हाला एखादं येऊन मग आशाबाईंचं, सुधीर फडक्यांचं ऐकावं असं वाटतं. जो हे दॅट इज वॉट रिजनल पॉवर इज. किंवा अगदी गमतीचा भाग मी तुला सांगतो की प्रत्येक प्रदेश हा आपली मिथकं तयार करतो, आणि ती कितीही बाहेरच्या लोकांना हास्यास्पद विनोदी वाटली तरी त्या प्रांतातल्या लोकांना ती आवडीची असतात. याचं क्लासिक उदाहरण म्हणजे तात्या विंचू. आज देखील मला वाटतं 30 वर्ष गणेश झाली असावीत बहुतेक, साधारण झपाटलेला पिक्चर कधीतरी मी शाळेत वगैरे असताना आलेला शेवटी. सो तो तात्या विंचू आणि तो काय ओम भगदी भागोदरी मंत्र तो आजही आजच्याही मुलांना
माहिती आहे सरप्रायझिंगली. सो हे एक वी क्रिएट अ मिथ विच गेट्स ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द जनरेशन्स. त्यामुळे मराठीपुरतं तर मला असं वाटतं की मराठीला कोकणी वगैरे सारखा प्रॉब्लेम नाही आहे ना. म्हणजे भौगोलिक प्रदेश छोटाही नाही आहे, खूप मोठा आहे, युजर्स खूप आहेत. म्हणजे लँग्वेज युजर्सची संख्या म्हणून देखील म्हटलं तरी कित्येक कोटीत आपण शेवटी आहोत. तर हे सगळं संचित आणि प्रभातचा म्हणजे आपल्या इथेच खरे पहिले पिक्चरमधले अख्ख्या देशातले आणि तिथून पुढे आपण खरं तर आलो आहे. तर मग आज आत्ता असं एकदम पटकन जेव्हा मी समजा प्रभातचे सिनेमे आठवले आणि सगळे मधले एस्केप केले आणि आत्ताचे मराठी सिनेमे आठवले, तर मला असं वाटतं की अरे हे बरेचसे सिनेमे जे काय ऑफर करतायत याची मला खूप चांगली व्हर्जन हिंदी आणि इंग्लिश पिक्चर्स देतातच आहेत. सो वाय शुड आय बी गोईंग अगेन बॅक टू वॉच मराठी मूवी. हा मला डायलेमा आत्ताच्या मराठी बेसिक पिक्चरना वाटतो. आणि आता तू पुढची टर्न घे, मग मी तुझा म्युझिकवर सांगतो मला काय. स्मिता मॅडमनं मला असं विचारायचं आहे की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजकाल एक कोणी सुपरस्टार असा नाही आहे. अनेक स्टार्स आहे आणि कंटेंट आणि गोष्ट याला जास्ती प्राधान्य दिलं जातं. जेव्हा की आपण बॉलिवूड पाहिलं तर तिथे किंग खान्स आहे, आपण साऊथमध्ये पाहिलं तर तिथे रजनीकांत, प्रभास यांच्यासारखे मोठे मोठे नावं आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की जर का मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असा एखादा सुपरस्टार तयार झाला जसे जुने काळी असायचे तर चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या वाढेल आणि ही इंडस्ट्री अचानक खूप जास्ती ग्रो होईल? सुपरस्टार तयार झाला? आपल्याकडे केवढे तरी सुपरस्टार्स आहेत. बच्चन साहेब आहेत की मराठीतला सुपरस्टार. मराठीत पण चिकार सुपरस्टार्स आहेत. म्हणजे मराठी इंडस्ट्री इनफॅक्ट इज व्हेरी रिच इन ॲक्टर्स. मी तुम्हाला कुठच्याही अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत तुम्हाला जी कोण कलाकृती जशी हवी असेल तसे ॲक्टर्स आहेत. आता विक्रमजी आता ते नाही आहेत म्हणून, पण विक्रम गोखले हे वगैरे आपले सुपरस्टार्सच आहेत. पण आता सुपरस्टार ही व्याख्या जर तर राजेश खन्नाशी कम्पेअर केली, कारण राजेश खन्ना फर्स्ट सुपरस्टार आणि प्रत्येक वेळेस सुपरस्टार म्हटल्यावर राजेश खन्ना एकच नाव डोळ्यासमोर येतं. तसा सुपरस्टार मराठीमध्ये नाही आहे, ही गोष्ट मला पटते. जसे साऊथमध्ये जसं तुम्ही प्रभास आणि रजनीकांतजीचं नाव वगैरे घेतलं, ते कुठेतरी मला वाटतं मराठी प्रेक्षक तेवढा प्रामाणिक नाही आहे मराठी सिनेमा किंवा मराठी चित्रपट पाहण्यासाठी. आपण तेवढे नाहीच आहात मराठी अर्थात इट्स अ टू वे ट्रॅफिक. आता मराठी चित्रपट जर थिएटरमध्ये बघायचं असेल तर माझ्या जवळच्या कुठच्याही थिएटर्समध्ये नाही आहे. कुठेतरी ठाण्याला, कुठेतरी इतकं एवढ्या लांब मी नाही जाऊ शकत. आणि काहीतरी ऑड शोज लावतात, असे आपण नॉर्मल बघता येतील असे शोज पण नाही लावत. तेव्हा तिथे पण काहीतरी गडबड आहे. मग लोक म्हणतात आम्ही कुठे जाणार ते सिनेमा बघायला, कुठेतरी 11 सकाळचा 11चा शो, रात्री 10चा शो, एवढ्या लांब लांब. सो तेवढे शोज पण नाही लागत. तर साऊथमध्ये ते सकाळी 6 वाजताचा शो असतो माहिती आहे का, मॅटिनी हाऊसफुल असतो 6 वाजताचा शो. कधी ऐकलं आहे असं? इतके ते प्रामाणिक. भाजला हात, थँक्यू. इतके ते प्रामाणिक असतात त्यांच्या कलाकारांच्या बाबतीत. त्यांची देवळं बांधली जातात आणि दे आर ॲक्च्युअल फॅन्स. तसे आपले मराठी प्रेक्षक आपल्या मराठी कलाकारांच्या बाबतीत इतके प्रामाणिक नाही आहेत. आणि म्हणूनच तो सुपरस्टारडम अजूनही कुणालाच मिळालेला नाही आहे. ही आपली चूक आहे बरं काही. इट इज आवर शॉर्ट कमिंग. मी इथे इतके मराठी माणसं इथे आहेत बसलेली, तर जर मराठी सिनेमा किंवा मराठी सुपरस्टार क्रिएट करायचं असेल तर वी हॅव टू एनकरेज ऑल ऑफ दिस. दॅट इज द प्रॉब्लेम. गणेश मतकरी यांना मला असं विचारावं वाटतं की तुम्ही एक समीक्षक म्हणून पण काम करता. तुम्ही अनेक चित्रपटांची समीक्षा केलेली आहे. तर मराठी चित्रपटांमध्ये आपण काही वर्ष मागे गेलो आणि आताचे सिनेमे यांच्याकडे पाहिलं तर एक जो प्रादेशिक फ्लेवर आहे, रिजनल इश्यूज, रिजनल गोष्टींबद्दल बाह्य गोष्ट करणे, हे तुम्हाला वाढताना दिसतं आहे चित्रपटसृष्टीत की कमी होताना दिसतं आहे? आपल्याकडे सुरुवातीच्या काळ म्हणजे अगदी तू खूप पूर्वी गेलास, जर प्री इंडिपेंडन्समध्ये गेलास तर एक असा काळ होता की ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे विषय येत होते आणि ते सगळे म्हणजे प्रभातच्या फिल्म्स आपण जर नेहमीच आपण म्हणतो आयडियल म्हणून, तर तेव्हा वेगवेगळे म्हणजे ऐतिहासिकपासून ते सोशल आणि असं सगळं ग्रामीण सगळंच यायचं. आणि तेव्हा त्याला ते एक जस्टिस देऊ शकायचे आणि त्यांच्याकडे एक ऑडियन्ससुद्धा होता. नंतरच्या काळामध्ये मराठीमध्ये असं झालं की आपल्याकडे लाटा एक एक विषय धरून यायला लागल्या. म्हणजे एक तमाशाची लाट आधी सुरुवातीला आली, त्याच्यानंतर ती ओसरली, मग त्याच्यानंतर विनोदी सिनेमाची लाट आली,
मग ती ओसरेपर्यंत मराठीची खूपच परिस्थिती बिकट होती झालेली. आणि मग या श्वास नंतर म्हणजे 2004च्या पुढे पुन्हा इम्प्रूव्ह व्हायला लागला सिनेमा. त्यामुळे पहिल्या ह्याचा जो वाईपआउट आपण जर बघितला गेल्या 50 वर्षातला, म्हणजे इंडिपेंडन्स मिळाल्यापासून ते शतक संपेपर्यंत, तर ह्या काळामध्ये ग्रामीण आणि विनोदी हे सोडून आपल्याकडे काही सिग्निफिकंट असं आलेलं दिसत नाही. त्यापेक्षा आपण गेली 20 वर्ष बघितली तर त्याच्यामध्ये मला खूपच सिग्निफिकंट वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे दिसतात. म्हणजे शहरीसुद्धा आहेत, म्हणजे आता परेश मोकाशीच्या फिल्म्स असतील फॉर एक्झाम्पल, किंवा अशा अनेक याच्या आत्ताच्या समीर विद्वांसच्या फिल्म्स असतील, आणि त्याच्याबरोबर मग कॉस्च्युम ड्रामाज आहेत, पिरियड फिल्म्स आहेत, नागराजसारख्या म्हणजे सैराट म्हण, फॅन्ड्री म्हण, अशा एक वेगळ्या याचा प्रादेशिक बाज असलेल्या फिल्म्स आहेत. आणि ह्याच्यामधून ग्रामीण याच्यामधून सुद्धा आता आपल्याला दिसतं की अनेक दिग्दर्शक आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पुढे येत आहेत. खूप ललित कला केंद्रामधून येत असतील, काही NSDमधून येत असतील, कॉम्पिटिशन्समधून वेगवेगळ्या इंटर कॉलेजिएटमध्ये हे करणाऱ्या मुलामधून येत असतील. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की दिग्दर्शक हे बघून शिकायचे आणि मग त्यातून तयार व्हायचे. म्हणजे ते कामाला लागायचे, आधी बघायचे ते ज्यांचे जे मेंटॉर असतील त्यांचे, आणि त्याच्यातून ते पुढे जायचे. त्यामुळे त्यांना आधी जे बनून गेलेलं आहे ते त्यांची लिमिट असल्यासारखं होतं. म्हणजे त्याच्यातूनही अर्थात काही मोठे दिग्दर्शक, तू राजा परांजपेपासून अनेक नावं तुला त्याच्यामध्ये दिसतील, पण तरीसुद्धा नवीन जी फ्रेश टॅलेंट येते ती कमी होती आधीच्या गेल्या सेंचुरीमधल्या शेवटच्या दिवसात. ती मला वाटतं खूप गेल्या 20 वर्षामध्ये आलेली आहे. अगदी सुरुवातीचं पहिल्या 10-1 वर्ष म्हणजे श्वासच्या नंतर तू बघितलंस, एक पुढच्या 4-5 वर्षामध्ये 2011पर्यंतचा जर पिरियड आपण घेतला तर तेवढ्या याच्यामध्ये तुला निशिकांत कामत आलेला दिसतो डोंबिवली फास्टमध्ये, उमेश कुलकर्णी आलेला दिसतो वळूमध्ये, रेस्टॉरंटमध्ये सचिन कुंडलकर आलेला दिसतो, नटरंगमध्ये रवी जाधव आलेला दिसतो. ह्या सगळ्यांच्या जर तू फिल्म्स बघितल्यास तर सगळ्यांच्या फिल्म्स या वेगळ्या वेगळ्या टाईपच्या आहेत. शहरी आहेत, काही ग्रामीण आहेत, सर्व प्रकारच्या फिल्म्स आहेत. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्याला ह्या अनेक सेक्शन्समध्ये वेगवेगळ्या फिल्म्स झालेल्या दिसतात. त्यामुळे मला वाटतं एकूण फिल्म्सच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आपण लक्षात राहण्यासारख्या फिल्म्स आणि सिग्निफिकंट दिग्दर्शक या दृष्टीने प्रगतीच केलेली आहे गेल्या 20 वर्षांमध्ये. पण तरीसुद्धा हा इश्यू आहेच. म्हणजे तू आत्ता जो स्मिताताईंना प्रश्न विचारलास त्याच्यामध्ये इनिशियल ड्रॉन असलेले स्टार्स आणि जे जरी अभिनय म्हणून त्यांचा खूप चांगला असला अनेक लोकांचा, तरीसुद्धा ज्यांना पाहायला प्रेक्षक ताबडतोब जातील असे स्टार्स नसणं हा प्रश्न आहे. प्रेक्षकांनी सिनेमा न पाहणं, कारण याच्याबद्दल एक थोडासा मिसनोमर असा आहे की मराठीमध्ये विषय हा स्टार आहे अशी एक समज पसरवलेला आहे. म्हणजे चॅनलवाल्यांशी जरी तुम्ही बोललात ना किंवा मोठ्या प्रोड्युसरशी तर ते पण म्हणतात की काही गरज नाही मराठी स्टार्सची, विषयच खरा, विषयाला महत्त्व आहे मराठीमध्ये. पण ते खरं नाही आहे, कारण विषय किती उत्तम असला तरीसुद्धा सिनेमांना प्रेक्षक नाहीत. आणि आत्ता ह्यांनी जसं सांगितलं तसं ऑड ठिकाणी लागलेलं आहे आणि पुरेसं मराठीमध्ये चालण्यासाठी गरज कसली असते, एक तर तो सिनेमाला कंप्लीट पॅकेज म्हणून तो वर्क व्हायला लागतो. विषय असायला लागतो, चांगले अभिनेते असायला लागतात, एंटरटेनिंग असायला लागतो, प्लस त्याला चांगला प्रोड्युसर लागतो की इधर इट्स म्हणजे झीसारखा की ज्याच्या जो झी, व्हायकॉम, जिओ आता की ज्यांच्याकडे चांगल्या थिएटर्सना तो पहिला इनिशियल डिस्ट्रीब्युशनमध्ये चांगल्या थिएटर्सना खूप ठिकाणी सिनेमा लागेल असं राहणं आणि तो सस्टेन करणं. एरवीचे तुझे सिनेमे असले तर किती चांगले असले तरी सुद्धा पहिल्या 3 दिवसात जर सिनेमा चालला नाही, सोमवारी सिनेमेचे शोज ड्रॉप होतात आणि मग प्रेक्षकांना ज्यांना बघायचं असतो त्यांनाही ते बघणं कठीण होतं. जर तुझा प्रोड्युसर मोठा असला तो थिएटरमध्ये ठेवू शकतात. म्हणजे त्याला इनिशियली बुकिंग नसलं तरीसुद्धा ते 1 आठवडा 2 आठवडे थिएटरमध्ये जर राहिला तर माउथ पब्लिसिटी तयार होते. बाकीच्यांना माउथ पब्लिसिटी मिळतच नाही. त्यामुळे असे एक खूप मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. आणि अल्टिमेटली स्मिताताई म्हणाले तेच मी म्हणेन की याला काही प्रमाणात प्रेक्षकसुद्धा जबाबदार आहेत. मल्टिप्लेक्सेस वगैरे कसं असतं की त्यांना ते काही चॅरिटी करत नाही आहेत, त्यांना दिसत असतं की फुटफॉल नाही आहे, लोक नाही आहेत येत, तर ते कशासाठी तिथे ठेवतील. त्यामुळे आपल्याला मुळात फुटफॉल जनरेट व्हायला हवा, लोकांना थिएटरमध्ये जाण्याची सवय तयार व्हायला हवी. ते लोक जाताना दिसले आपोआप
ते सिनेमे टिकायला लागतील थिएटर्समध्ये. त्यामुळे असं ते विशेष सर्कल असल्यासारखं. आशुतोषजी, प्रश्न तर तुम्हाला माहितीच आहे. हो रे. नाही पण नाही ते काय झालंय, त्याचे प्राध्यापक VNITतले योगेश देशपांडे सर समोर आले, त्यामुळे त्यांनी भायवा स्टाईल घेतलं की झालं, मी प्रश्न एकदा थ्रो केलाय. हे बघ, आता मी एखादी माझी पुढची टर्न गाळलीच तरी चालेल, कारण हाच माझा डोमेन आहे ज्यातल्या ज्यात मी नीट बोलू शकतो म्युझिकवर. तर आता कसं असतं ना, कुठल्याही प्रादेशिक ओळख जी चित्रपटातली असते, तर आपल्या सगळ्या भारतीय चित्रपटांमध्ये संगीत हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अनलाईक हॉलिवूड मूव्हीज, आपल्या ह्याच्यात संगीत हा प्राण आहे. मग तो हिंदी घे, बंगाली घे, मराठी घे, ओडिया मूवी घे, कुठलाही. कारण ना आपण भारतीयांच्या भाषेतच नाद आहे बरं का, आणि एक आपल्याला ते आवडतं आतून सगळं, आणि आपण ते खूप सहज ॲक्सेप्ट केलं. म्युझिकली कन्सेप्ट लोकांना कधी कधी खूप अवघड वाटते, तर भारतीयांच्या ती DNA मध्ये म्युझिकल कन्सेप्ट. जसं भारुड हे एकाच वेळी सगळं आहे ना, म्हणजे गद्यही आहे, पद्यही आहे, डान्सही आहे, सगळं आहे. तसंच आता एक मग प्रादेशिक ओळख प्रत्येक संगीताची असते. तर मराठी संगीताची ओळख कशी आहे, एक महाराष्ट्राचा जो एथोस बघितलास तर पहिलं म्हणजे पिक्चर जेव्हा तयार व्हायला लागले त्या काळाच्या आधीचं बघितलं असतं नाट्यसंगीत हे खूप प्रमाणाबाहेर प्रसिद्ध तेव्हा होतं, आणि आजही आहे, म्हणजे गेली नाही आहे त्याची हवा. दुसरं, आपल्या इथे शास्त्रीय संगीताचं महाराष्ट्रात वेड पूर्वीपासनं होतं. म्हणजे जी क्लासिकल म्युझिकची सेंटर्स भारतातली जर जी काही प्रॉमिनंट आहेत, तर महाराष्ट्र वॉज ऑलवेज, म्हणजे छोटी गावं देखील, फक्त पुणे मुंबई नागपूर असं नाही, इचलकरंजीसारख्या ठिकाणी सगळे दिग्गज येऊन गाऊन गेलेत. तर महाराष्ट्रामध्ये हा जो आहे ना, तो एक प्रभाव होता. आणि तिसरा आपल्याकडे म्हणजे त्रिधाराच आहे. तिसरं म्हणजे अख्खं लोकसंगीत होतं, जसं अभंग होतं, भारूड होतं. तर आता तू लक्षात घे की हे युनिकनेस आहे आपला. हा आजही तू बघ, जी गाणी मराठी गाजतात त्यात हा एक एलिमेंट आलेला असतो. म्हणजे तळहातांच्या रेशानी सहज सुखा का भोगी कुणी, स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा, भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा, उजळून घे साधका मन मंदिरा ते जाणे. शंकर एहसान लॉय संगीत आहे, आणि शंकर महादेवांनीच हे गायलंय गाणं. हे का हिट झालं? ती तान आहे, ती अख्खी नाट्यसंगीताची तान आहे. न न न न र र र. आता जेवणानंतर सत्र हे ठेवल्यावर किती अवघड आहे ना गायला तुमची तान. पण तो जो आहे ना, ती तान जी येते, ती जे वळण येतं. पण म्हणून एवढंच म्हणजे प्रादेशिकता असते का? तर नाही. जसं T.S. इलियट म्हणतो तसं की म्हणजे ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट असा एक नेहमी प्रवाह असतो. सो एक तुमची ट्रॅडिशन असते, आणि प्रत्येक कलाकाराचं एक स्वतःचं ट्रॅडिशनलच्या पुढे जाणारं काहीतरी इंडिव्हिज्युअल टॅलेंट असतं. फक्त आय थिंक ही शुड बी अवेअर ऑफ द ट्रॅडिशन. नाहीतर तो डिरूटेड असेल ना, तर ती मोठी होत नाही कला. तर मी एक अगदी यातलं सगळ्यात ताजं आणि चांगलं उदाहरण जे आपल्याला मराठीला भूषणास्पद म्हणजे अजय अतुल. अजय अतुलनी माझ्या मताने तरी मराठीचं संगीत चित्रपटांचं आपण आत्ता बोलतोय म्हणून हे कित्येक योजनेवर नेलं. म्हणजे काही जेव्हा मल्हारवारी मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा ते असं साधं सुरू झालं. म्हटलं अरे हे लोकसंगीत असणार, आणि तो कोरस मागे सुरू होऊन अरे म्हटलं हे तर वेस्टर्न हार्मोनिक सगळं फीचर वापरतोय. तर त्यांनी नवं जुनं सगळं एकत्र जोडलं. मी त्याचा तर सहज इथे शोधत होतो आत्ता खरं तर विचार करताना. तर तुम्ही आता सैराट, तर सैराट म्हणजे पहिलं झिंगझिंग झिंगाट आठवतं. तर झिंगाटमध्ये देखील पहिल्या 4 ओळी किती वेगळ्या आहेत. म्हणजे त्या इंग्रजीमधल्या आहेत, ते बाईकवरनं तिघं येतात, ते इंग्लिश कोरस आहे पहिला, आणि तोच पुढे येत नाही, तो सिमलेसली त्या खास लोकसंगीताचा जो ठेका असतो नाचवणारा त्याला जोडतं. पण मी आत्ता एक सहज तुम्हाला गाऊन दाखवतो छोटा भाग, की त्याच पिक्चरमधलं आताचं बया म्हणून गाणं आहे. अख्खा सैराटचा कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या, ग्रामीण भागातला, प्रादेशिक, आणि अख्खा हार्डरॉकचा बेस आहे त्या गाड्याला, अनअपॉलॉजेटिकली. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यात आणि मग कसं मराठी पण येतं बघा, म्हणजे कुठे येतं ते तरी देखील, की पहिल्यांदाच ते हळद पिवळी पोर कवळी, तो कोरस अस्सल मराठी लोकसंगीताचा आहे. आणि मग पुढे आता कडवं मी 1 मिनिट ऐकवतो आणि तुम्हाला माझा मुद्दा इलिस्ट्रेट करतो. आणि मी 1 टन माझी स्किप कर, मी आधीच तुला सांगितलं की
साध तू घातली रान पेटून आली. हे ना अस्सल मराठी भावसंगीताचं वळण आहे. याचं बॅकग्राऊंड तुम्ही सोडून द्या. न र र रे र र रे, हा जो ल रे, हा सगळ्या आशाबाईंच्या लताबाईंच्या गाण्यात हा तुम्हाला ही मिंट दिसते. तर साध तू, आणि मग बदल कुठे होतो? कावरी बावरी लाज दाटून आली, पाहिलं गुमान बाई घेतलं दमान बाई, घेतलं तुफान साजना. अरे हे काय, हे रिजनल नाही राहिलं, हे वेगळं झालं. सो चांगला संगीतकार नव्या आणि जुन्याला जोडतो. अजून एक उदाहरण देतो, गात नाही आता, की झिम्मा चित्रपट आत्ता आला. तर मला अपेक्षा दांडेकर एक तर वेस्टर्न म्युझिक गाते खूप वेळा. तर तिचं मी गाणं ते बोटीत, तुम्ही पाहिलं असेल झिम्मा, तर त्या सगळ्या एक तर इंग्लंड म्हणजे लंडन आणि परिसरात तो पिक्चर घडतो आणि त्या सगळ्या बोटीतनं जातात. आधी काहीतरी ताण आलेत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आणि मग सगळे शांत होतात आणि पुन्हा एकत्र त्या बायका येतात. अशी ती थीम आहे त्या गाण्याची. तर कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव, असं ते गाणं आहे. म्हणजे काहीतरी कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव. इतकी साधी सरळ कंट्री म्युझिकसारखी चालते ती, काही मराठी वगैरे चाल नाही आहे, पण ती इतकी छान तिथे सूट होते. म्हणजे हे तू लक्षात घे, कारण लोकेशन इंग्लंड आहे ना, त्यामुळे तो वेस्टर्नाइज जो आवाज आहे अपेक्षा दांडेकरचा तो जातो त्याला. सो मला असं वाटतं की संगीत देताना एखाद्या चित्रपटाचं इतकं महत्त्वाचं असतं की तुम्ही त्या संगीतात प्रादेशिक ओळख ठेवायलाच हवी आणि फक्त प्रादेशिक ओळखीत अडकायला नाही पाहिजे. हे दोन्ही इक्वली महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तेवढंच केलं तर तुम्ही रिपिटेशन कराल आधीचं, आणि तुम्ही जर बाकी केलं तर काय होतं, मी जे सांगितली नाहीत ते बरेच चित्रपट आहेत ज्यात बॉलिवूडचीच व्हर्जन्स ऐकू येतात सगळी. मग मी हिंदीत काम विशाल जिगर करतायत, रेहमान अजूनही करतोय, सगळे दिग्गज करतायत, प्रीतम करतोय, मी त्यांचीच ऐकीन ना गाणी. काय झुमकाचं त्यांनी सुंदर रिमिक्स केलं आहे ओल्ड अख्खं रेट्रो घेऊन. असे तरी आपल्याकडे बघ प्रयोग आत्ता होतात का? फार नाही होत. अख्खं रेट्रो म्युझिक रॉकी और रानीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी नव्याला पुन्हा फ्यूज केलं आहे असे मराठीत होत नाही. त्यामुळे मला तू विचारशील तर मला ॲज अ सिंगर, ॲज अ क्रिटिक, मला अजय अतुल, शंकरजी किंवा काही मोजके अपवाद वगळता मला असमाधान वाटतं. मला असं वाटतं की एक तर ते खूप जुन्यात अडकलेत आणि तेच रिपिटेशन करतात, किंवा ते बॉलिवूडच्या गाण्यांची खूपच कमी क्वालिटीची व्हर्जन्स आणतात. म्हणजे व्हेन बॉलिवूड इज सो मच अराउंड अस, म्हणजे असा हा त्यातला खरं तर भाग आहे. बास, आता तू म्हणजे हव्या तेवढे टन सोडून दे. शेवटचा प्रश्न मी स्मिता मॅडमना विचारतो की आता जे OTTचं सगळं साम्राज्य हळूहळू येतं आहे, तर याचा मराठी सिनेमा इंडस्ट्रीवर कसा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? चांगला होईल, वाईट होईल? तुमचं काय मत आहे याच्यावर? आता चेंज इज इनएव्हिटेबल. त्याला आपल्याला काही पर्यायच नाही दुसरा. सगळंच OTT. हल्ली कितीतरी लोक, कोविडमुळे हे सुरू झालं ॲक्च्युली, कितीतरी लोक हिंदी पिक्चर्स देखील थिएटरमध्ये जाऊन पाहत नाहीत. ती महागाई पडतात, पुन्हा तेवढं ते जा त्या थिएटरपर्यंत, हे फुकट, इकडे तुम्हाला फुकट मिळतं OTTवर. अर्थात माझं ते मत नाही आहे, कारण मला स्वतःला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायला आवडतं, कारण त्याचा इफेक्टच वेगळा आहे. तुम्ही छोट्या स्क्रीनवर बघणार आणि त्याचा तो म्युझिक इफेक्ट अँड ऑल दॅट तो नाही मिळत. पण आता प्रत्येकजण त्या विचारांचा नसेल. अर्थात आपण एकटे जात नाही ना, आपण जातो तर ॲटलिस्ट किमान 2 जण जातो, तर तेवढे सिनेमॅटिक तिकीट्स, पुन्हा तिकडे गेल्यावर काहीतरी खाणं पिणं, हा एक भाग आलाच. तेव्हा आता बऱ्याचशा, आता अलीकडे इतके छान छान हिंदी पिक्चर्स काय काय राहिलेत, OTTवर येईल तेव्हा पाहू, अशी ॲटिट्यूड झाली. तेव्हा आता थिएटरमध्ये जर नाही चालत, मराठी पिक्चर्स थिएटरमध्ये पण नाही चालत, तर किमान OTTवर तरी लोक पाहतील तर खरं आहे. ॲक्च्युली पिक्चर लोकांपर्यंत पोचेल तरी. म्हणून मला असं वाटतं की OTTवर खरोखर त्यांनी काहीतरी करावं ह्या बाबतीत मराठी सिनेमांसाठी. कारण मला तर कधी कधी कळतच नाही हा पिक्चर कुठचा होता, काय आला, कधी आला, काय माहितीच नसतं. आता बाई पण भारी, ह्याची पब्लिसिटी इतकी फॅन्टॅस्टिक केली होती. आता सोशल मीडिया तर तुमच्याकडे फ्री आहे ना, तर सोशल मीडियावर त्याची पब्लिसिटी एवढी भन्नाट होती त्या सिनेमाची. केवढा रिस्पॉन्स मिळाला त्या सिनेमाला. इट इज डन एक्सलेंट. इज लाईक वन ऑफ द बिगेस्ट हिट्स ऑफ द नियर फ्युचर, हो की नाही? मग पब्लिसिटी तर करायला आता तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पब्लिसिटी तर करायची, कुठची फिल्म आली आहे, काय आलं त्याची. पण माझं असं मत आहे, OTTवर येतं तर जरूर येऊ दे, ॲटलिस्ट लोकांपर्यंत तो सिनेमा पोचतो. थिएटरमध्ये मग अशी मी सांगितलं तसं तो जर प्रकार राहणार असेल
तर OTT इज अ गुड प्लॅटफॉर्म टू ॲडव्हर्टाईज फॉर युअर फिल्म इज वॉट आय थिंक. यासोबतच आपला वेळ संपला आहे. एक मिनिट, मला थोडंसं याच्यातच ॲड करायचं होतं की OTT वरती डिरेक्ट रिलीजेस जर येऊ शकले ना मराठीमध्ये तर खूप फरक पडेल. कारण आत्तापर्यंत असं झालं आहे की एनिवे थिएटर याला सुद्धा मराठी सिनेमांना एकूणच मागणी कमी आहे OTTsवरती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं बोललं जातं की जे डील्स असतात ते सुद्धा त्याच्यात किती लोकांनी तो पाहिला याच्यावर पर व्ह्यूइंगच्या मागे त्यांना अमुक इतके पैसे निर्मात्यांना मिळतात. त्यांना इनिशियली देऊन पैसे विकत घेतले जात नाहीत कुठल्या काही OTTsवर तरी. तर त्यामुळे हे पिक्चर बघायला मिळतो सिनेमा हे उत्तमच आहे, पण तरीसुद्धा हे अजूनही कॉन्क्रीट न झालेलं असं जरा डायसी डील आहे. तर जर नवीन सिनेमे OTT घ्यायला लागली तर त्याच्यामधला जो रिस्क फॅक्टर आहे, म्हणजे मराठीचा सगळ्यात मोठा हे म्हणजे ते काहीच वेगळं करू शकत नाहीत, कारण त्यांना शाश्वती नसते थिएटरला काय आहे, आणि त्यामुळे त्यांना प्रोड्युसर्स मिळत नाहीत वगैरे. तर जर OTTवरती डिरेक्ट रिलीज असणारे सिनेमे घ्यायला लागले ते लोक, तर मला वाटतं ते क्रिएटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते मराठी सिनेमाला खूप चांगलं पडेल. एक 2 मिनटं मला ना या दोघांना एक प्रश्न विचारावा असं वाटतं. हां, तेवढं करू अगदी छोटंसं, की जसं मी म्युझिकमध्ये मला थोडं डिससॅटिस्फॅक्शन आहे की वी आर क्रिएटिंग मिनिएचर व्हर्जन्स ऑफ बॉलिवूड म्युझिक. तर आता मी जेव्हा हिरोईन्स स्पेशली, आता स्मिता मॅडम तुम्ही एक प्लेथोरा पाहिला आहे, तर हिरोईन्स इन्स्टावर काय करतात, तर इन्स्टावर बॉलिवूडच्याच हिरोईन्सच्या कॉपी अनेकदा मारताना दिसतात. पण ॲक्टिंगच्या लेवलला मराठी चित्रपटात असं तुम्हाला वाटतं का की मराठी अभिनेत्री आणि अभिनेतेही हे बॉलिवूडच्याच हिरोईन्सचं थोडं कॉपी मारतात का, त्यांचं स्वतःचं प्रादेशिक हे, म्हणजे गणेश तूही व्हॅल्यू ॲडिशन करू शकशील, कारण ॲक्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. मला नाही वाटत ते बॉलिवूडला इमिटेट करतात, असं माझं तरी मत आहे. मला नाही असं एवढं प्रॉमिनंटली दिसलं मराठी ॲक्टर्स, कारण आपले विषयच वेगळे आहेत. मराठीला बॉलिवूड तुम्ही कम्पेअरच करू शकत नाही, तिकडची तुम्ही त्या लोकांची ॲक्टिंग करूच शकत नाही. मराठीमध्ये ते येऊच शकत नाही, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये, आपल्या ट्रेडिशनमध्ये तो भाग बसतच नाही. कपडे बिपडे काहीच नाही, कुठच्याच बाबतीत नाही. सो मला तरी असं जाणवलं नाही आहे. जर तुम्हाला असं जाणवलं असतं की हा ॲक्टर अमक्या ॲक्टरची कॉपी करतो वगैरे, नाही, उलट हे ऐकायचं होतं मला. अच्छा, हे तुमच्या ऐकायचं. तोंडानं, हां. मला नाही वाटत, कारण आपण साडी मेनली मराठी ह्याच्यामध्ये साडी हा एक टिपिकल ड्रेस फॉर्म असतो. ते फॉरेनर्स जर साडी, वेस्टर्न लेडीज साड्या नसतात तेव्हा त्या कसं तरी दिसतं. तसंच त्यांचे कपडे, ड्रेसेस किंवा काही, त्यांचा बांधाच तसा आहे की त्यांना ते चांगलं सूट होतं. तर आपल्या एस्पेशली मराठी कल्चरमध्ये, मराठी बेस्ड फिल्म्स असतील तेव्हा तसे कपडे नाही सूट होत त्या पर्टिक्युलर जो ॲटमॉस्फिअर दाखवला आहे पिक्चरमध्ये त्याचा. या बात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो व्हेरी मच. समय समाप्ती का आदेश म्हटलं म्हणून थांबायला, अदरवाईज इट वॉज गोईंग सो फॅबुलस, फ्लॉलेसली. 5वं सत्र आहे मराठी साहित्य आणि सामाजिक परिवर्तन. त्यापूर्वी मी ज्योती कपूर यांना निवेदन करते की त्यांनी आभारपर सत्कार करावा. पपेट्स श्रीमती स्मिता जयकर यांचा सत्कार करतात. ज्योती कपूर, गणेश मतकरी यांचा सत्कार करतील. छोटंसं पपेट. डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचं स्वागत आणि सत्कार करतील ज्योती कपूर. श्रेयश भावे हे ऐतिहासिक कहाणीकार आहेत, यांचं स्वागत आणि सत्कार करतील ज्योती कपूर. धन्यवाद. तेव्हा 5व्या सत्रासाठी सज्ज व्हायला लागेल आपल्याला. मराठी साहित्य आणि सामाजिक परिवर्तन या विषयावर हे सत्र आहे. मंगला गोडबोले आणि लक्ष्मणराव यांच्याशी चर्चा साधतील ज्ञानेश वाकोडकर.